तुझं बरं आहे बाबा, निवांत राहते, खाते पिते, मस्त मजा करते. कोणी बोलणारं नाही, कोणी रोखणारं नाही, कोणी टोकणारं नाही. आपलं मस्त मजेमध्ये एकटीचं सुखी समाधानी निवांत आयुष्य चालू आहे तुझं. आमचं बघ ना, आम्हाला प्रत्येक गोष्टीत विचारावं लागतं, सांगावं लागतं, परमिशन्स घ्याव्या लागतात. नको नकोसं वाटतं, स्वतःच्या आयुष्यावरती कसलाच अधिकार नाही असं वाटतं. पण तुझं छान आहे हा सगळं. किती छान जगतेस, मस्त निवांत, पाहिजे तेव्हा फिरतेस, पाहिजे तेव्हा तुझ्या वेळेनुसार तुझी कामं करतेस. किती छान आहे ना तुझं आयुष्य. खरंच यार, मला जर संधी मिळाली ना तर मलासुद्धा तुझ्यासारखंच असंच जगायचं आहे, एकदम बिनधास्त, एकदम निवांत आणि एकटीनं. कोणाचं एक नको, कोणाचं दोन नको. किती छान चालू आहे तुझं लाईफ. हो हो, तू म्हणते तसं अगदी छान चालू आहे अगं सगळं. एकटीने फिरते, एकटीने राहते, एकटीने मस्त लाईफ जगते, एकटीनं जबाबदाऱ्या घेते, एकटीनंच स्वतःला सावरते. आजारी पडलं, उपाशी राहिलं तरी कोणी खा म्हणेल किंवा कोणी काळजी घेईल हे नाही आहे आसपास, हे माहिती आहे म्हणून एकटीनंच स्वतः सावरून घेते. जबाबदाऱ्या बघ ना कशा असतात. किती जरी असलं तरी उगीचच हट्ट करून झोपून राहील असं नाहीच अगं. सकाळ माझी 5 वाजता उजाडते. माझं सगळं काही करता करता आता जर आपण थांबलो तर पुढे कसं होणार, म्हणून आपोआप सगळ्या गोष्टी करायला भाग पाडते. या सगळ्यांमध्ये एकटी राहणारी स्त्री म्हणून माझ्याकडे जेव्हा समाज बघतो, वेगळ्या नजरेने बघतो, तेव्हा त्या नजरा, तेव्हा ते खोचक बोलणं, हे सगळंही मी एकटीनेच सहन करते. आणि या सगळ्यांना सिद्ध करण्यासाठी मी बरोबर आहे हे करण्यासाठी मी पुन्हा एकदा एकटीनंच उभी राहते. तू म्हणते तसं खूप सुंदर आहे अगं माझं आयुष्य. छान छान, अगदी छान, जे मी एकटीनेच पार पाडते आहे सगळं काही.